लापनिक शब्दे ना तोडे हा देव, मनीचे गुह्य भाव शुद्ध बोला. अंतरीचा भेद जाणे परमानंदू, जयाशी संवाद करणे लागे. तुका म्हणे जरी आपुले सोहितो, तरी करी चित्त शुद्ध भावे. वरवरच्या कपटी भाषणाने देव कधी सुद्धा सापडणार नाही. मनात असलेला शुद्ध भावच त्यासाठी फार महत्वाचा आहे. ज्या परमानंदाशी, ज्या भगवंताशी हितगुज करायची असते, तो अंतकरणातील भाव जाणत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर आपले हित साधायचे असेल तर तुमच्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवा आणि शुद्ध भावाने तुमचे चित्त नेहमी स्वच्छ असावे. नव्हे ब्रह्मज्ञान बोलता सिद्धू, जव हा आत्मबोध नाही चित्ते. काय करी शिवाया लटिकाची पाल्हाळू, श्रम तो केवळ जाणीवेचा. मीच देवैसे सांगशी या लोका, विषयांच्या सुखा टोकुनिया. अमृताची गोडी पुढीला सांगसी, आपण उपवासी मरोनिया. तुका म्हणे जरी राहील तळमळू, ब्रह्मचे केवळ सदोदितो. अरे केवळ बडबड केल्याने, भरपूर बोलल्याने ब्रह्मज्ञान होत नाही. जोपर्यंत तुमच्या वृत्तीमध्ये आत्म्याचा ब्रह्मरूपाने निसंदिग्ध असा अप्रोक्ष अनुभव येत नाही, तोपर्यंत ब्रह्मज्ञान झाले असे म्हणता येत नाही. अनुभवाशिवाय खोटे पाल्हाळी काय कामाचे आहे. कारण आपली विद्वत्ता दाखवणे म्हणजे केवळ श्रम आहेत. मीच देव आहे असे खोटेच पुढे बसलेल्या आणि भोळ्या श्रोत्यांना सांगतोस आणि त्यांना फसवतोस. आपण उपवासी राहून दुसऱ्याला मात्र अमृताची गोडी कशी असते हे सांगत बसतोस, याविषयी फार मोठे आश्चर्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुझ्या चित्तामधील संसाराची तळमळ थांबली असेल तर तू सर्व काळ अखंड ब्रह्मरूप आहेस. त्यासंबंधी व्यर्थ वाचाळपणा करण्याचे काही कारण नाही. गंगा जळा पाही पाठी पोट नाही, अवगुण तो काही अमृतासी. रवी दीप काळीमा काय जाणे हिरा, हा निकाती मिरा नाशतेनी. कर्पूर कांडणी काय कोंडाकनी, सिंधू मिळवणी काय चाली. परीस चिंतामणी आणि काच्या गुणी, पालते लागोनी नव्हे जैसा. तुका म्हणी तैसे जाना संत जनो, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. गंगेच्या पाण्याला पाट पोट असे काही असत नाही, ते सर्वांगाने सारखेच पवित्र असते. तसेच अमृताच्या ठिकाणी सुद्धा एकही अवगुण सापडत नाही. सूर्य, दिवा आणि हिरा हे कधी अंधकाराला पाहत नाहीत, उलट त्यांच्या योगाने अंधकाराचा नाशच होतो. कापूर कितीही काढला तरी त्यातून कोंडा कधीच निघणार नाही. समुद्रामध्ये कोणताही रंग जरी मिसळला तरी त्या रंगाचा काही उपयोग होत नाही. परीस आणि चिंतामणी हे असे आहेत की इतर पदार्थांच्या दुर्गुणांच्या संपर्काने त्यांचा गुण पालटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे संत जन असतात. आकाश सर्वत्र व्यापून असून सुद्धा सर्वाहून अलिप्त असते. त्याप्रमाणेच संत या जगाच्या गुणदोषांनी कधी लिप्त होत नाहीत. परीस काय धातू सोने न करीतू, फेडितो निभ्रांतो लोह पांगू. काय तयाहुनी झाला शे बापुडे, फेडिता साकडे माझे एक. कल्पतरू कोड पुरवितो रोकडा, चिंतामणी खडा चिंतिले ते. चंदनाच्या वासे वसता चंदन, होती काष्ट आन वृक्षयाती. काय त्यांचे उणे झाले त्याशी देता, विचारी अनंता तुका म्हणे. परीस हा लोखंडाचे सोने करतो. तो लोखंडाचे दारिद्र्य निश्चितपणाने दूर करतो. देवा, माझे जर एखादे संकट दूर करण्याविषयी तू यांच्यापेक्षाही शक्तिहीन झाला आहेस की काय. कल्पतरू ताबडतोब इच्छा पूर्ण करतो. चिंतामणी दगड असून सुद्धा त्याच्या पुढे जे चिंतिले जाते तो चिंतामणी ते देत असतो. कोणत्याही जातीचे वृक्ष काष्टरूप असून सुद्धा चंदनाच्या सहवासाने चंदनाप्रमाणेच सुगंधित होतात. तुकाराम महाराज म्हणतात, परंतु हे भगवंता, आपला गुण दुसऱ्याला देताना परीस इत्यादींचे काही नुकसान होत नाही, याचा तू नीट विचार कर. तोडुनी पुष्पवाटिका फळ वृक्ष याती, बाभळा राखिती करुणी सारू. होऊन हित तिने देखिले आपुले, अनिक पाहिले सुख काही. धान्य बिजे जेने जाळोनी सकळे, पेरितो काराळे जरे बिजू.
मोडून या वाटा पुढीलांची सोयू आडराने जाय घेऊन लोका विषाची अमृतू ठेवून या नामू करीतो अधम ब्रह्महत्या तुका म्हणी त्यासू नाईके सांगता तया हाल करिता पाप नाही. जे बाभळीच्या झाडांचे रक्षण करतात आणि फुलाफळांनी बहरलेली बाग असते त्या बागा मात्र तोडत असतात, त्याने असे करण्यामध्ये कोणते हित पाहिले काही कळत नाही. यामध्ये त्यांना सुख कोणत्या प्रकारचे वाटते. धान्याचे जे बी आहे, ज्याने धान्याचे बीजच सर्व जाळून टाकले आणि शेतामध्ये कडूशेरे आणि कारले यांचीच पेरणी केली, यातून त्याचे कोणते बरे हित होणार. पुढे येणाऱ्यांची सोय करणाऱ्या वाटा मोडून सर्व लोकांना आठ रानामध्ये घेऊन जाण्यात काय फायदा आहे. जो अधम विषाचे नाव अमृत ठेवून दुसऱ्याला फसवतो तो ब्रह्महत्या समान पातके करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशाला कितीही चांगले सांगितले तरी तो ऐकत नाही. म्हणूनच त्याचे किती हाल किंवा जरी फजिती केली तरी त्यापासून पाप लागत नाही. संसाराच्या भेनी पळवून लाहेसे केले, जे ते तेथे आपण आहे आम्ही करावे ते कायू. एकांताशी ठावू तेही लोकी नाही वावू, गावा जातो ऐसे न लगे म्हणावे ते कैसे. स्वप्नाची परी जागा पाहे तव घरी, तुका म्हणे कायू तुझे घेतले मी आहे. अरे या संसाराच्या भीतीमुळं कुठेही पळून जाता येऊ नये असे देवांनी मला पूर्णपणे व्यापून टाकला आहे. कारण ज्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी तो परमेश्वरच असतो. जिथं जिथं मी जातो त्या त्या ठिकाणी मी आत्मस्वरूपाने आहे. त्यामुळे आम्ही काय करावे हे आता काही कळत नाही. या त्रैलोक्यामध्ये फिरले तरी सुद्धा एकांतात राहण्यासाठी जागा किंवा अवकाश शिल्लक राहिला नाही. मी गावाला जातो असे म्हणण्याची सोयच नाही, कारण ज्या ठिकाणी जायचे तेथे मीच आहे. स्वप्नात कितीही प्रवास केला तरी जागा होऊन पाहिल्यानंतर तो जसा आपल्या घरीच असतो त्याप्रमाणे मी कदाचित देहाने गावाला गेलो तरी सुद्धा आत्मदृष्टीने मी कुठेच जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझे काय घेतले म्हणून तू मला असे कोंडून टाकले आहेस, कारण मला कुठेही जायला स्थळच शिल्लक राहिलं नाही. आपण काय सादरू विषया म्हाका निष्ठुरू, केले भक्त तैसे देई तुझे प्रेम माझ्या ठाई. काय पंगतीस कोंडा एकांताशी साखर मांडा, काय एकपणू पोता घालूनी गाठी खुणू. काय घ्यावी तैसे तया आपण अनारसे, तुका म्हणे मधी आता तोडू भेद बुद्धी. देवा तुम्ही भक्तांचा उद्धार करण्याविषयी अतिशय तत्पर असता, पण आमच्याविषयी मात्र असे निष्ठुर का झालात. ज्या प्रेमाच्या योगाने तू आपल्या सेवकांना भक्त केलेस त्या जातीचे तुझे प्रेम मला सुद्धा दे. एकांतामध्ये बसून आपण साखर मांडा खाणे आणि पंक्तीत बसलेल्या लोकांना कोंडा वाढणे हे काही उचित नाही. आपल्या पदराला पैशाची फुनगाट बांधायची आणि कोणाला काही न देता तुम्ही आम्ही एक आहोत असे नुसते गोड बोलायचे असल्या बेगडी एकपणाला काय करायचे. देवा तू जसे भक्ताकडून तन मन धन घेतोस तसे त्यालाही दे. त्यांच्यात आणि आपल्यामध्ये भेद पाहणे योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा इतके दिवस होऊन गेले, आता आपण दोघांमधील जी काही भेदबुद्धी आहे ती आता तोडून टाकूया. देवा चित्त तुझ्या पायी ठेवून झालो उतराई, परी तू खोटा केशी राजा अंत पार न कळे तुझा. आम्ही सर्वस्वी उदार तुझ देऊनी व्यवहार, इंद्रियांची होळी संसार दिला बळी. न पडे विसरू तुझा म्हा निरंतर, प्रेम एकासाठी तुका म्हणे नवेचे गाठी. देवा माझे चित्त तुझ्या चरणावर ठेवून मी तुझ्या उपकारातून आता उत्तीर्ण झालो आहे, परंतु तू मात्र खोटा आहेस, कारण तुझ्या स्वभावाचा काही कुणाला अंतपार कळत नाही. आम्ही तुला सर्व संसार अर्पण करून सर्व दृष्टीने उदार झालो आहोत. तुझ्यासाठी आम्ही या इंद्रियांची होळी केली, या संसाराचा बळी दिला. आम्हाला तुझा कधीही विसर पडला नाही. आमच्या पदरी असलेले प्रेम तुझ्या एकासाठीच आम्ही सर्वस्वी खर्च केले, अशी आमची तुझ्याविषयीची सत्यनिष्ठा आहे. आम्ही पतित म्हणून तुझा आलो शरणू, करीतो चिंतन दिवस रात्री. नाही तर मज काय होते चाडू, धरावया भीड तुझ चित्ते.
आम्हान तारावी तुम्ही काय करावे, सांगी जोजी भावे नारायणा. अन्याय एकाचा अंगीकार करणे, तया हाती देणे लाजतेची. काय ते शुरत्व मिरवणी बोलणे, जगा माझी दावणे बळरया. ओ ह्या अन्नछत्र घालून या घरी, दंडितो बाहेरी आली यासी. नव्हे कीर्ती काही न माने लोका, काय विटंबना तैसी. प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाणू, पाहता दर्पण साक्ष काही. तुका म्हणी तरी आम्हा कान कळे, तरलो किंवा आम्ही नाही. देवा, आम्ही पापी असल्यामुळेच खरे तर तुला शरण आलोय. रात्रंदिवस तुझेच चिंतन करीत आहोत, नाहीतर तुझी भीड धरण्याची आम्हाला काही गरज नव्हती. तुम्ही जर आमचे रक्षण करणार नाही तर देवा तुम्ही काय करणार आहात? तुम्ही मला हे भाव मनात धरून सांगा. एखाद्याचा स्वीकार करून त्याला दुसऱ्याच्याच हाती देणे हे लाजिरवाणे काम आहे. फक्त तोंडाने बडबड करण्यात कसले शुरत्व आले आहे. या जगामध्ये असल्या शाब्दिक बळाची काहीही किंमत नाही. घरामध्ये अन्नछत्र आणि पानपोया घालायच्या आणि दारात बाहेर उभे राहणाराच मात्र जो दंड करतो त्याची कधीही कीर्ती होत नाही. त्याचे हे करणे लोकांना सुद्धा मान्य होत नाही. ही एक विटंबनाच होऊन जाते. प्रत्यक्षाला कधी प्रमाण द्यावे लागत नाही. एक वेळ आरशात पाहिल्यानंतर दुसऱ्याच्या साक्षीचा काही उपयोग होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तरलो किंवा नाही हे आम्हाला का बरे समजत नाही. का ग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. तू मज दावा तो मज दावा, नंदानंदन जेवा आवडे तू. गोवर्धनगिरी उचलेला करी, गोकुळ भितरी राखिले. बघुनी भौमासुरा अनिल्या गोपांगना, राज्य उग्रसेना मथुरेचे. पांडव जोहरी राखिले कुसरी, विवरा भितरी चालविले. तुका म्हणी हा भक्तांचा कृपाळू, दुष्ट जना काळू नारायण. भगवान श्रीकृष्णाने आपल्या बालपणी काग बग रिठा इत्यादी असुरांना ठार केले आणि दैत्यांची खाणीच नष्ट करून टाकली. तो श्रीकृष्ण मला एकदा तरी दाखवा. नंदांचा कुमार तो भगवान कृष्ण माझ्या जीवास फार आवडतो. याच श्रीकृष्णाने आपल्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून सर्व गोकुळाचे रक्षण केले. नरकासुराचा वध केला आणि गोकुळातील गोपींची सुटका केली. मथुरेचे राज्य उग्रसेनाला बहाल केले. जळणाऱ्या लाक्षागृहातून मोठ्या चातुर्याने यानेच पांडवाचे संरक्षण केले. त्यांना विवरामधून सुखरूपपणे बाहेर घेऊन आले. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा जो भक्तांचा कनवाळू असलेला देव दुष्ट लोकांचा मात्र काळ आहे. तू जवीन देवा हो ना म्हणे माझे जीवा, तरीही हो का शतखंडू, पडो झडो निया रांडू. काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी, तुका म्हणे करू कटी तयाचा विसरू. हे देवा, तुझ्याशिवाय ही माझी जीभ कुणाचेही नाम घेईल किंवा कुणाला जर देव म्हणत असेल तर त्या जिभेचे शतधा तुकडे होऊन जावोत. ती रांड झडून पडून जाऊ दे. काही माईक पदार्थांची इच्छा धरून ही करंटी जर वळवळ करील, कुणाशी काही जर बोलेल. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने विटेवर उभा राहून आपल्या कटेवर हात ठेवलेले आहेत त्या श्रीहरीच्या नामाचा जर विसर पडेल तर ती ही रांड झाडून पडून जाऊ. आम्हा सर्व भावे हेची कामू, न विसंबावे तुझे नामू. न लगे करावे हे चिंता, तरणे करणे काय आता. आसनी भोजनी शयनी, दुजे नाही ध्यानी मनी. तुका म्हणी कृपानिधी, माझी तोडिली उपाधी. आम्हाला हे काया वाचा आणि मनाने एकमेव हेच काम आहे की तुझे नाम कधी विसरू नये. त्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता करावी लागत नाही. कारण या भवसागरामधून तरण्यासाठी काही प्रयत्न करणे यांचे प्रयोजन राहत नाही. आम्हाला बसले असता किंवा जेवण करत असताना, शयन करत असताना एका तुझ्याशिवाय दुसरा ध्यानाचा आणि ज्ञानाचा विषयच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपानिधे, तू माझ्या सर्व उपाधींचा निराश केलास. हे तुझे माझ्यावर अनंत असे उपकार आहेत. नव्हे काही कवनाचा भाव जाणवला साचा, म्हणून तुझ्या पायी जीव ठेविला निशयी. शरीर जयाचे कोपटू, याचे काय खटपटू. तुका म्हणे वाया विनू,
देवा कळू आला शिनू. हे देवा, या प्रपंचामध्ये कोणत्याही संबंधाने मी कुणाचाही नाही हे रहस्य मला कळलेले आहे. म्हणूनच मी तुझ्या चरणावर निश्चयपूर्वक माझा जीव अर्पण केलेला आहे. ही शरीर रूपी खोपट केव्हा तरी जायचीच आहे. मग त्याच्या रक्षणाची आणि त्याला भोग सुख देण्याची एवढी खटपट काय म्हणून करू. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, या संसारासाठी केलेले कष्ट परिणामी निष्फळ आहेत हे मला आता चांगले कळून चुकले. रज्जू धरून या हाती भेडसाविली नेनती, कळू येता चित्ती दोरी दोघा सारखी. तुम्हा मध्ये हरी झाली होती तैशी परी, मृगजळाच्या पुरी ठाव पाहू तरावया. सरी चिताक भोवरी अलंकाराची या परी, नामी झाले दुरी एक सोने आठिता. पिसांची पारवी करोनी बाजा गिरी दावी, तुका म्हणी तेवी मज नको चाळवी. एखाद्या माणसानं हातामध्ये दोरी घेतली आणि हा साप आहे अशी जर नेमत्या मुलाला जर भीती दाखवली तर ती मुले फसतील. पण ही दोरी आहे, साप नव्हे, हे जेव्हा समजते तेव्हा ते समजल्यानंतर त्यांची सर्व भीती नाहीशी होते आणि दोघांनाही दोरीचाच अनुभव येतो. हे श्रीहरी, असाच काहीसा प्रकार तुमच्या आणि माझ्यामध्ये घडलेला आहे. मृगजळाच्या पुरातून तरुण जाण्यासाठी उपाय शोधित बसलो होतो. सरी, चित्तांग, बुगडी हे सर्व अलंकाराचे प्रकार आठवले असता त्यांची नामरूपे नष्ट होऊन जातात आणि एक सोने फक्त शिल्लक राहते. त्याप्रमाणेच सर्व भेद नष्ट केल्यानंतर तू आणि मी एकच शिल्लक राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या गारुड्याने पंखाची पारवी करून दाखवावी, त्याप्रमाणेच हे भगवंता, यापुढे तू मला असे फसवत जाऊ नकोस. ने घे तुझे नामू न करी सांगितले कामू, वाढे वचने वचनू दोष उच्चारिता गुणू. आता तुझ्या घरा कोण करे येरझारा, तुका म्हणे ठाई मज पाशी काय नाही. तेव्हा मी आता मुक्त झालेलो आहे, आता मला कसलेही कर्तव्य उरलं नाही. त्यामुळेच मी आता तुझे नाम घेणार नाही आणि तू सांगितलेले काम सुद्धा करणार नाही. देवा, तुझ्या दोषांचा उच्चार केला तर बोलणे उगीच वाढत जाते आणि म्हणूनच मी यापुढे काही सुद्धा बोलणार नाही. आता तुझ्या घरी कोण हेलपाटे घालेल. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याजवळ बसल्या ठिकाणी सर्व काही आहे. मी सर्व दृष्टीने आता परिपूर्ण झालोय, म्हणूनच मला कोणतेही साधन करण्याची आता गरज उरली नाही. व्यवहार तू खोटा आता नवजो तुझ्या वाटा, एका नामा नाही ताळा केली सहस्रांची माळा. पाहू जाता ठाई खेळशील लपंडाई, तुका म्हणे चारू बहु करी तोषे फारू. देवा, तुझा सगळाच व्यवहार खोटा आहे, त्यामुळे आम्ही आत्तापासून तुझ्या वाटेला कधी जाणार नाही. तुला कोणतेही एक निश्चित असे नाव नाही, कारण तू हजार नावांची माळच धारण केली आहेस. त्यामुळे तुझ्या या नावामध्ये ताळमेळ सुद्धा राहिला नाही. तुझा कुठेही शोध घेतला तर तू पाहणाऱ्याशी लपंडाव खेळतोस आणि आपला शोध लागू देत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू फारच विचित्र अशी चेष्टा करीत आहेस. लटिकाची केला सोंग पसारा दाविला, अवघा बुडला शेरुने बहुतांचे देणे घेणे. लावीला चाळा बहुदावुनी पुतळा, तुका म्हणी हातू आम्ही आवरली मातू. देवा, तुझा हा सगळा पसारा खोटा आहे. तुझी ती पतित पावनादी जी काही ब्रिदी आहेत, रामकृष्णादी अवतारांची सोंगे आहेत, हे सारे खोटे दाखवले आहे. भक्ताकडून पुष्कळच सेवारूपी तू कर्ज घेतलंस आणि त्या कर्जापायी तू पूर्ण बुडाला आहेस. पुष्कळांचे तुझ्याकडे देणे घेणे राहिलेले आहे. अनेक प्रकारची नामरूपे दाखवून आणि आपल्या रूपांची चटक लावून लोकांना तू आजपर्यंत फसवत आला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, यापुढे तुझ्याशी घेण्यात येण्याचा व्यवहार करण्यासंबंधी आता मी हात आवरून घेतला आहे आणि भाषण करण्याचे सुद्धा मी बंद केला आहे. दाखवणी आसू केला भवतांचा नासू, थोंडा झोंडा शिरोमणी भेटलाशी नागवणी. सुखाचे उत्तरू नाही मुद्दू लाशी थारू, तुका म्हणे कायू तुझे घ्यावे उरे हायू. अरे, तू पुष्कळ लोकांना सुखाची आशा दाखवलीस आणि शेवटी मात्र त्यांचा नाश केलास. देवा, तू आम्हाला असा नागवा भेटला आहेस की जगामधील सर्व उद्धट, थोट, झोंड,
लबाड माणसांमध्ये तू सर्वांचा शिरोमणी आहेस. कधीतरी चुकून सुद्धा आमच्याशी तू गोड बोलत नाहीस. आमचे जे शेवारून तुझ्याकडे आहे त्याचे मोक्षरूप मुद्दल येण्याचा तर पत्ताच लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे नागव्याचे काय घ्यावे. शेवटी तुझ्या भक्ताला फक्त हाय हाय करावे लागते. लाज ना विचारू बाजारी तो भांडखोरू, ऐशी जाणे व्हावी त्याची गाठी तुझ सवी. फेडीशी लंगोटी घेशी सकळांशी तुटी, तुका म्हणी चोरा तुला आपण दुसरा. देवा तुला कशाची लाज नाही आणि कसला सुद्धा विचार नाही. बाजारामध्ये बसून तू भांडण करणार आहेस. तुझ्यासारखा जो भांडखोर असेल त्याच्याने तुझी गाठभेट होणे हे चांगलं आहे. म्हणजे ठकाला ठक भेटावा याप्रमाणे तुला भांडखोर भेटला तर चांगला आहे. तू लंगोटी फेडून सगळ्याशीच वैरपत करतोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा चोरा तुला आपले आणि परक्याचे असे काही उरतच नाही. ठाव नाही बुडू घरे वसविशी कुडू, भलते ठाई तुझा वासू सदा रवी उदासू. जागा ना निजला होशी झाला ना भुकेला, न पुसता भले तुका म्हणे तुझे बोले. देवा या विश्वामधील तूच सर्व घरे आणि झोपड्या निर्माण केल्या आहेस, पण तुझा शोध करावा तर कुठेही ठाव ठिकाणा लागत नाही. तू नेहमी कुठेही राहतोस आणि त्या जागेविषयी अनासक्त असतोस. तुला जागा किंवा झोपलेला, निजलेला किंवा भुकेला असे कधी म्हणता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या गीतावचनांनी कोणाला न विचारता देखील लोकांचे कल्याण होते. तुकाराम महाराज म्हणतात, तू कुणालाही न विचारता सुद्धा समजतोस आणि बोलतोस. श्वाना दिली सवे पाया भवते ते भोवे, तैशी झाली मजपरी वसे निकट शेजारी. जेविता जवळी येऊन या पुच्छ घोळी, कोपेल तो धनी तुका म्हणे नेने म्हणे. पाहिलेल्या कुत्र्याला आपली सवय जर एखाद्याने लावू दिली तर तो कुत्रा त्याच्या पायाभोवती फिरत राहतो, गोंडागोळीत राहतो. देवा मला सुद्धा तू आपली सवय लावून दिल्यामुळे त्या कुत्र्याप्रमाणे तुझ्या पायाशेजारी मी अगदी विलगून राहत आहे. सवयीचा कुत्रा मालक जेवत असताना त्याच्या जवळ येऊन शेपूट हलवीत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, जेवताना आपण जवळ गेलो तर आपला धनी रागावेल असे त्या कुत्र्याच्या मनात येत नाही. देवा तीच अवस्था माझी झालेली आहे. वटवट केली न विचारता म्हणाली, मज कराली ते क्षमा कैसे नेनो पुरुषोत्तमा. उचित नकळी जीवा भलतेची बरळे, तुका म्हणे काही लौकिकाचे चाळ नाही. हे देवा मी काही सुद्धा विचार न करता माझ्या मनाला जे आले त्याप्रमाणे कसे तरी कवित्व केले आणि फुकट वटवट करीत राहिलो. तरी सुद्धा हे पुरुषोत्तमा माझ्या या अविचाराबद्दल तू मला क्षमा कर. आणि ही क्षमा कशी करणार आहेस ते मला माहित नाही, कारण हा माझा अक्षम्य असा अपराध आहे. योग्य काय अयोग्य काय मला काहीच कळत नाही आणि माझी जीभ मात्र बडबडते आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा लौकिकाची लाज तर मला राहिलेलीच नाही. जिव्हे व्हावे साठी पडे संसारेशी तुटे, ऐशी बोलिलो वचनो सवे घेऊन नारायण. येणे नाही जाणे केले कोणान मागणे, नाही जन्मालू करिलायसे नेदी बोलू. ठाव कुशी शेने तुका म्हणे खुंटे येणे. आपला जीव ईश्वराला समर्पण करून जर शरण गेलं तर या संसार बंधनाचा नाश होतो. हा संसाराचा जो त्रास आहे तो संपून जातो. नारायणाला बरोबर घेऊन मी अशी वचने बोलत आहे. हा देव मी न बोलताच, मला बोलू न देताच मी या जन्माला आलो नाही असे करून टाकील. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जन्म मृत्यूचे ठिकाणच मी शेणाने पुसून टाकले आहे. आता पुन्हा जन्म घेण्याची माझी संपून गेली आहे. माझी सर्व यरझार नाहीशी झाली आहे. आता पंढरीराया माझ्या निरसावे भया, मनी राहिली आशंका स्वामी भयाची सेवका. ठेवा माता हातू काही बोला भय मातू, तुका म्हणी लाडी खेळे ऐसे करा पुढे. हे भगवंता तू आता माझी सर्व भीती दूर कर. देवा मी तुमचा सेवक असल्यामुळे स्वामी रागावेल की काय अशा प्रकारची माझ्या मनामध्ये शंका शिल्लक राहिली आहे. यासाठीच माझ्या मस्तकावर तुम्ही हात ठेवा आणि अभयाच्या गोष्टी माझ्याजवळ बोला. तुकाराम महाराज म्हणतात,
मी तुमच्या पुढे कौतुकाने आणि मोठ्या लाडाने खेळेन असे करा. कवतुकवाणी बोलो बोबड्या वचने, हे तू नसावे अंतरी आम्हा धरा याची दुरी. स्तुती तैसे निंदा माना समचे गोविंदा, तुका म्हणे बोले मज तुम्ही शिकविली. देवा, तुमच्या जवळ मी मोठ्या कौतुकाने आणि बोबड्या बोलाने बोलत आहे. आज मला दूर ठेवण्याची मनात सुद्धा आणू नका. तुमची स्तुती किंवा निंदा यांना तुम्ही समान माना. तुकाराम महाराज म्हणतात, मला जे तुम्ही शिकवलं आहे तेच मी बोलत आहे. असो मागे झाली पुढे गोडते चांगले, आता माझे मनी काही अपराध न मनी. नेदी अवसानू करिता नामाचे चिंतन, तुका म्हणे बोले तुझ आधीच गोविले. देवा, आजपर्यंत जे काही झाले आहे ते होऊन गेले आहे, पण यापुढे तरी चांगले भाषण मी करीन. इथून पुढे माझे अपराध तुम्ही काही आपल्या मनात धरू नका. तुझ्या नामाचे चिंतन करताना मला विसावा घेऊ देऊ नकोस. सातत्यानं नामाचं चिंतन होत राहू दे. तुकाराम महाराज म्हणतात, मी या वचनाने तुला यापूर्वीच गुंतवून ठेवलेला आहे. माते विन बाळा हानिक न माने सोहळा, तैसे झाले माझ्या चित्ता तुझ विनू पंढरीनाथा. वाट पाही मेघा बिंदू नेघे चातको सरिता सिंधू. सारसाशी निशी ध्यान रवीच्या प्रकाशी, जीवनावी नमस्यू जैसे धेनू लागी वत्सु. पतिव्रते जिने व्रताराच्या वर्तमाने, कृपानाचे धनु लोभासाठी जैसे म्हणू. तुका म्हणे कायू तुझ विनू प्राण राही. आईशिवाय आपल्या बाळाला जसे सुखोपचार मानवत नाहीत, त्याप्रमाणेच हे भगवंता माझ्या चित्ताची अवस्था झालेली आहे. मेघातून स्वाती नक्षत्राचे बिंदू केव्हा पडतील असा चातक पक्षी सारखी वाट पाहत असतो. त्याला नदी आणि समुद्र यांच्या पाण्याची गरज नसते. सारस पक्षी मादीच्या भेटीसाठी रात्रभर नदीच्या एका तीराला ओरडून सूर्योदयाचीच वाट पाहत बसतो. पाण्याशिवाय मासा किंवा धेनूशिवाय वासरू जसे तडफडते, तशीच माझी अवस्था झाली आहे. गावी गेलेल्या पतीच्या बातमीने पतिव्रता स्त्रीला जगणे सुसह्य होते. कृपण कंजूस माणसाचे मन धनाच्या लोभाने जसे तळमळते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणेच हे देवा, तुझ्याशिवाय माझे प्राण कसे काय बरे टिकून राहतील, तशीच माझी अवस्था झालेली आहे. तू जैसा कोणी न देखे उदारू, अभयदान शूर पांडुरंगा. शरण येती त्यांचे न विचारशी दोषू, न मागता त्यास आढळ देशी. धावशी आडणी ऐकोनिया धावा, कै वारे देवा भक्तांची. दोष त्यांचे जाळी कल्पकोटीवरी, नामासाठी हरी आपुलिया. तुका म्हणे तुझ वानू कैशा परी, एकमुख हरी आयुष्य थोडे. देवा, भक्तांना तू अभय देण्यात तुझ्यासारखा दानशूर दुसरा कुणीही नाही. तू फार उदार आहेस आणि तुझ्या इतका उदार मी दुसरा कोण आहे असं पाहिलेलं नाही. तुला जे आतापर्यंत शरण आले आहेत त्यांच्या कसल्याही दोषांचा तू कधी विचार केला नाहीस. त्यांना न मागताच तू अविनाशी असे पदे दिलीस. भक्तजनांनी संकटाच्या वेळी तुझा धावा केला, तो ऐकून तू त्यांच्या कैवारासाठी धावून गेलास. देवा, जे कोणी तुझे नामस्मरण करतात त्यांचे दोष जरी कोट्यावधी असले तरी ते तू जाळून टाकतोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझं वर्णन मी कोणत्या प्रकारे करू, कारण तुझे वर्णन करण्यास मला एकच तोंड आहे आणि आयुष्य सुद्धा फार थोडे लाभले आहे आणि तू तर वर्णनाच्याही पलीकडचा आहेस. अशा असलेल्या तुझे मी कसे वर्णन करू. काय तुझे उपकार पांडुरंगा, सांगू मी या जगा माझी आता. जतन हे माझे करुणी संचितो, दिले अवचितो आणूनिया. घडल्या दोषांचे न घलीच भरी, आली यास थोरी कृपा देवा. नवती ठाऊकी ऐकली नाही, न बघता पाही दान दिले. तुका म्हणे याच्या उपकारासाठी, नाही माझे गाठी काही ऐकू. देवा, तुझे माझ्यावर झालेले जे उपकार आहेत ते या जगामध्ये मी कसे सांगू, किती सांगू. माझे जन्मांतरीचे पुण्य जतन करून तूच अवचितपणे आणून माझ्या हातामध्ये दिलेस. जे दोष माझ्या हातून घडले असतील त्यांच्या भरीस
सर्व माझी पुण्याई घातली नाहीस. देवा, तुझी ही फार मोठी कृपाच मानायला हवी. मला कधी सुद्धा माहित नव्हते की मी कधी ऐकले नव्हते असे हे दान न मागता तू मला आणून दिलेस. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी माझ्या पदरामध्ये काही सुद्धा नाही. वाळून आजनो सांडी मजदुरी करीशील हरी ऐसे कधी. आठविन पाय धरुनी अनुतापू वाहे जळ झोपू नाही डोळा. नावडती जेव्हा अनेक प्रकारू आवडते फारू एकांताची. तुका म्हणी ऐशी धरी तू वासना होई नारायणा साह्य मजू. हे देवा, हे सर्व लोक मला सोडून जातील, वाळीत टाकतील, मी दूर एकांतात एकटाच राहीन असे तू कधी करशील. असे घडल्यानंतर मी पश्चातापयुक्त होईन आणि तुझ्या पायाचे चिंतन करेन. यामुळे माझ्या डोळ्यांना झोप नसून त्यातून एकसारखे पाणी ओघळत राहील. देवा, माझ्या जीवाला याशिवाय दुसरे कोणतेच विषय आवडत नाहीत. मला फक्त एकांताचीच फार आवड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, आधीच माझ्या चित्ताने वासना धरली असल्यामुळे तुम्ही मला सहाय्य करा. सांगतो या मनात हे माझे नाईके घातावरी टेके चांडाळ हे. म्हणून पाही तर ते बुडते न लाहे पुरते बड करू. काय ते संचितो न कळे पाहता मती मंद चित्ता उपजते. तुका म्हणी ऐसे बळ नाही अंगी पाहून या वेगी पार टाके. मी माझ्या मनाला खूप वेळा सांगून पाहिलं आहे, पण ते माझे मुळी ऐकतच नाही. हे चांडाळ मन माझा घात करण्यासाठी टपलेले आहे. मी आता तरणार की बुडणार याचा मी विचार करीत आहे, पण या दुष्ट मनापुढे माझे बळ चालत नाही. माझे पूर्वसंचित कसे आहे हे मला काही माहीत नाही. मी मतिमंद असल्यामुळे मला माझ्याच उद्धाराची आता चिंता वाटू लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या संसार सागराच्या पलीकडे मी आता तरुण कसा जाईल असा बलवान विश्वास माझ्यामध्ये राहिला नाही. आता नको चुकू आपुल्या उचिता उदारा या कांता रखुमाईच्या. आशरावे दोष हे आम्हा विहितू तारावे पतितो तुमचे ते. आम्ही तू आपुले केले शे जतनो घडो तुम्हा कुणो घडेल ते. तुका म्हणे विठू चतुराच्या राया आहे ते कासया मोडू देशी. हे रुक्मिणीच्या कांता कृपाळू असणाऱ्या पांडुरंगा, तू आपल्या उचित अशा कर्तव्य कर्मास चुकू नकोस. दोषांचे आचरण करावे हे आम्हा जीवांना योग्य आहे आणि आमच्यासारख्या पतितांचा उद्धार करणे हे तुमचे काम आहे. दोष आचरण्याचे आम्ही आपले कर्तव्य केले आहे. देवा, तुमचे कर्तव्य आता तुम्ही नीट पार पाडा. तुकाराम महाराज म्हणतात, चतुर पुरुषांचा आहे विठ्ठल राजा हा पूर्वीपासून चालत आलेला मार्ग तू का बरे सोडून देत आहेस? जुना मार्ग तू कदापि सोडू नकोस. मुखे बोलावे ते जीवेचे जानशे विदित पायापाशी सर्व आहे. आता हेची भली भाकावी करुणा विनियोग तो जाना तुम्ही त्याचा. आपले तू येथे केले नव्हे काही साधनाच्या वाही पडू नये. तुका म्हणे देहू दिला पिंड दानू वेळोवेळा कोणो चिंता करे. देवा, आमच्या मुखाने आम्ही काय बोलावे? आमच्या जीवीचे गुज सर्व काही तुम्ही जाणतच आहात. आमचे सर्व काही तुम्हाला माहित आहे. आता आम्ही तुमची करुणा भागावी हे चांगले आहे. याचा काय उपयोग होईल ते तुम्हालाच माहित आहे आणि ते तुम्हीच जाणता. या ठिकाणी आमचे काही चालेनासे झाले आहे, म्हणूनच या विविध प्रकारच्या इतर साधनांच्या भरीस पडण्यामध्ये काही उपयोग राहिला नाही किंवा काही अर्थ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी या देहाचा पिंड पाडला आहे आणि तो तुलाच अर्पण केला आहे. आता त्याच्याविषयी पुन्हा पुन्हा चिंता करण्यात काही अर्थ नाही. का मातुरा भयू लाज ना विचारू शरीरा सारू तृणतुल्यू नवल हे लिळा करी त्याचे लाघवू प्रारब्धे भावू दाखविले. लोभा लुभ एका धनाची ठाई अनेकांची सोयी चाड नाही. तुका म्हणे भुकू न विचारी प्रकारू योजितेची सार यथा काळी. अरे, काम विचाराने अंध झालेल्या माणसाला भीती, लाज किंवा विवेक काही उरत नाही. मनामधील इच्छित साध्य होण्यासाठी तो आपले शरीर नाशिवंत, खोटे आणि तृणवत सुद्धा मानतो. त्या कामातूर माणसाचे हे वागणे कौशल्यपूर्ण, लाघव आणि नवलपूर्ण असे आहे. प्रारब्धामुळेच
हा सर्व भाव प्रकट झालेला आहे. कंजूस माणसाचा लोभ फक्त एका धनाच्या ठिकाणीच असतो, त्याला इतरांची कधी गरज वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, भूक लागलेला मनुष्य चांगल्या वाईट अन्नाचा विचार करीत नाही. ऐन वेळेस जे मिळेल ते अन्न तो खात असतो. बांधी सोडी तू धन्याची हाती, हे कडे गोविते आपणा बळी. भुलली अशी नाही देहाचा आठवू, धोतऱ्याने भाव पालटिला. घरात रिघावी दाराची सोयी, भिंती सवे डोई घेऊन फोडी. तुका म्हणे देवा गेली विसरून, हातावर मकोनो दावी असे. जीवाला बांधणे किंवा सोडणे हे ब्रह्मांडाचा धनी जो पांडुरंग त्याच्याच अधीन आहे. पण हे न कळल्यामुळे दुराग्रही मनुष्य बळेच स्वतःला अडचणीत पाडून घेतो. ज्याने धोत्र्याची बी खाल्ली असेल त्याच्या मनाचा भाव पालटतो आणि त्याला भ्रम निर्माण होतो. मग त्या भ्रमिष्ट झालेल्या माणसाला स्वतःच्या देहाची सुद्धा शुद्ध राहत नाही. तो भ्रमिष्ट दार समजून घरामध्ये प्रवेश करतो, पण तेथे भिंत असते, त्या भिंतीवर आपटतो आणि डोके फोडून घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, जी माणसे देवाला विसरून गेलेली आहेत ती सुद्धा अशा भ्रमिष्ठ माणसासारखीच आहेत. त्यांना कोण बरे परमार्थाचे खरे रहस्य दाखवून देईल. कवन जन्मता कवन जन्मविता, न कळे कृपावंता माव तुझे. कवन हा दाता कवन हा मागता, न कळे कृपावंता माव तुझे. कवन भोगिता कवन भोगविता, न कळे कृपावंता माव तुझे. कवन ते रूपता कवन रूपता, न कळे कृपावंता माव तुझे. सर्वांठाई तुझी सर्व ही झालाशी, तुका म्हणे याशी तुझे नाही. हे कृपावंता, या जगामध्ये कोण जन्मणार आहे आणि कोण जन्म देणार आहे हे काही कळत नाही, कारण ही तुझी माया काही कळण्यासारखी नाही. कोण दाता आहे आणि कोण याचक आहे हे सुद्धा कोणाला कळत नाही. कोण भोगणार आहे आणि कोण भोगविणार आहे हे कुणाच्याही लक्षात येत नाही, कारण ही तुझी माया आहे. नामरूपे कोणाला आहेत आणि नामरूपातीत कोण आहे हा विचार सामान्य माणसाला कळत नाही, कारण तुझी ती माया आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, माया सारून पाहिले तर तूच सर्व ठिकाणी सर्व रूपाने भरून राहिला आहेस. तुझ्या व्यापक स्वरूपामध्ये अजिबात द्वैत नाही, त्यामुळेच सर्व काही तूच आहेस. जेथे देखे तेथे तुझीच पावले, विश्व अवघे कोंदाटले. रूप गुण नाम अवघा मेघ श्यामू, वेगळे ते काय उरले. जाता लोटांगणी अवघीच मेदिनी, सकळ देव पाठ झाले. सदा सर्व काळ सुदीन सुवेळू, चित्त प्रेमे असे झाले. अवघा मातूच झालाशी देवा, संसार हेवा कामधंदा. न लगे जाणे कुठे काहीच करणे, मुखी नाम ध्यान सदा. वाचा बोले ते तुझेची गुणवादू, मंत्र जप कथा स्तुती. भोजन सारू ठाई फल तांबूल काही, पूजा नैवेद्य तुझ होती. चालता प्रदक्षिणा निद्रा लोटांगणू, दंडवत तुझ प्रती. देखू दृष्टी परस्परे गोष्टी, अवघ्या तुझ्या मूर्ती. झाल्या तीर्थरूप वावे नदी कूप, अवघे गंगा जड झाली. महाल मंदिरे माड्यात न घरे, झोपड्या अवघी देव देवाले. एकेकानी त्या हरी नाम ध्वनी, नाना शब्द होत झाली. तुका म्हणी आम्ही या विठोबाचे दासू, सदा प्रेम सुखे झालो रे. देवा, जिकडे मी पाहतो त्या ठिकाणी तुझीच पावले दिसत आहेत, कारण तुझ्या रूपाने सारे विश्व भरून गेले. विश्वामधील नामरूपे आणि गुण हे सर्व मेघश्याम कृष्णरूप झालेले आहेत. आता मला तुझ्याशिवाय वेगळे असे काही उरले नाही. मी ज्या पृथ्वीवरून चालतो, लोटांगण घालतो, ती सर्व पृथ्वी देव बसण्याचा पाठ आहे आणि कोणत्याही ऋतू मासामधील काळ सुदीन सुवेळ आहे असे मला वाटते. याप्रमाणेच माझे चित्त हरिप्रेमाने तृप्त झालेले आहे. जेव्हा या संसारामधील इच्छा काम धंदा हे सर्व काही तूच झाला आहेस, त्यामुळे कुठे जावे लागत नाही आणि काही करावे लागत नाही. एका ठिकाणी बसून सुद्धा मुखाने तुझे नाम आणि चित्ताने तुझे ध्यान सर्व काळ चालू आहे. मी जे काही करतो आहे, वाणीनं बोलतो आहे, ते तुझेच गुणानुवाद आहेत. तुझाच मंत्र जप कथा स्तुती होत आहे. मी ज्या ठिकाणी बसून भोजन करतो आणि जे काही फल तांबूल त्यांचे भक्षण करतो, ती सारी तुझीच पूजा आहे आणि तुला नैवेद्य समर्पण होत आहे. मी कुठेही चालत गेलो
तरी ती तुझी प्रदक्षिणा होत आहे. किंबहुना मी जरी गादीवर लोळत असलो किंवा झोपलो तरी सुद्धा ते तुला लोटांगण आणि दंडवत नमस्कार आहे. मी ज्यांच्याकडे डोळ्याने पाहतो आणि ज्यांच्याशी परस्पर गोष्टी बोलतो ती सर्व माणसे तुझ्या साक्षात मूर्ती आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, विहिरी, नद्या, आड ही सर्व मला तीर्थरूप झाली आहेत. कोणतेही पाणी हे गंगाजलासारखेच पवित्र आहे. महाल, राजमंदिरे, माड्या, झोपड्या, छपरे ही सारी देवालये वाटतात. जगामधील लोक व्यवहार करताना जे काही अनेक शब्द बोलत आहेत त्यांचे ते शब्द कानाने ऐकत असताना मला हरिनाम ध्वनी वाटतात. आम्ही या विठोबाचे दास झालो, म्हणूनच या ज्ञानलक्षण भक्तिसुखाने आम्ही तृप्त झालो आहोत. जे दोष घडले न फिटे करिता काही, सरते तुझ्या पायी झाले तैसे. माझा काहू करू नये अंगीकारू, झाले ते निष्ठुर पांडुरंगा. यातीहीन नये ऐको जावेदू, तया दिले पद वैकुंठीचे. तुका म्हणे कारे काचा भार, घेशी माथा भार वाहुनिया. कोणत्याही उपायाने जे दोष कधी संपत नाहीत असे दोषी लोक तुझ्या पायाजवळ आले आणि त्यांचे सर्व दोष संपून जातात. पांडुरंगा, असे असून सुद्धा तुम्ही माझा अजूनही का बरे स्वीकार केला नाही? माझ्याविषयीच असे तुम्ही निष्ठुर का झालात? वेदांचे श्रवण ज्यांनी करू नये असे जे हीन याती आहेत त्यांना सुद्धा तुम्ही वैकुंठामध्ये स्थान दिले. तुकाराम महाराज म्हणतात, तू सर्वांचा भार स्वतःच्या डोक्यावर घेतला आहेस, मग माझ्या एकट्याचा तुला का भार होतो? हरे कथेची आवडी देवा, करीतो सेवा दासांची. म्हणून हिंडी मागे मागे, घरटी जागे घालीतसे. निर्लज्ज भोजी नाचे रंगी, भरते अंगी प्रेमाचे. तुका म्हणे विकले देवे, आपणा भावे समसाठी. या देवाला हरिकथेची फार आवड असते आणि म्हणूनच तो हरिकथा करणाऱ्या भक्तांची सुद्धा सेवा करतो. एवढेच नाही तर तो भक्त जिकडे जाईल त्यांच्या मागे मागे हा हिंडत असतो आणि ते ज्या जागी बसतील त्यांच्या भोवती गिरट्या घालीत राहतो. रात्री ज्या भक्तांच्या घरी हरिनाम कीर्तन चालू असते त्या प्रत्येकाच्या घरी जागता पहारा घालीत हा फिरत असतो. हरिकथा चालू असते तेव्हा देव निर्लज्ज होऊन त्या रंगामध्ये नाचतो आणि त्यावेळी त्याच्या अंगात प्रेमाचे भरते आलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्तांच्या निश्चिम आणि अनन्य प्रेमाच्या बदल्यामध्ये देवाने विकून टाकलेले आहे. साधन संपत्ती हेची माझे धनु, सकळ चरण विठोबाचे. शीतळ हा पंथू माहेराची वाटू, जवळीच नीटू सुखरूप. वैष्णवांचा संगू राम नाम गाणे, मंडित भूषणे अलंकारू. भव नदी आडू नवतेशी झाली, कोरडीच चाली जावे पायी. माय बाप दोघे पाहतील वाटू, ठेवून या कटी कर उभी. तुका म्हणे केव्हा देखीन कळसू, पळाली आळसू निद्रा भूकू. या विठ्ठलाचे चरण हेच आमचे सर्व धन आहे, आमची सर्व साधने आणि संपत्ती हीच आहे. हा भक्ती मार्ग मोठा शांत आहे आणि ही माझ्या माहेरची जवळची वाट आहे. नीट आणि निर्धोक आणि सुखरूप स्वरूपाची आहे. वैष्णवाच्या संगतीमध्ये राहून रामनामाचे गुणगान गाणे हेच आम्हाला भूषण आणि अलंकार रूप आहे. याच दागिन्यांनी आम्ही शोभून दिसत असतो. यामुळे या संसाराची नदी नाहीशी होऊन गेली किंवा कोरडी पडली. आता पायी जाण्यास काहीच हरकत राहिली नाही. विठोबा आणि रुक्माई ही आमची मायबापे आहेत. ती कमरेवर हात ठेवून माझी वाट पाहत उभी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, मी या देवाचा कळस केव्हा पाहिन असे मला झाले आहे. या चिंतनामध्ये माझा आळस, माझी निद्रा आणि माझी भूक सर्व काही पळून गेलंय. यथार्थवादी तुझं न वर्णवे कदा, बोलतो ते निंदा करीतो तुझी. वेद श्रुती तुझं नेनती कोणी, 24 ठेंगणे धांडुळिता. आता मज क्षमा करावे देवा, सलगिते केशवा बोली येलो. सगुण की साकारू निर्गुण की निराकारू, न कळे हा पारू वेदाश्रुती. तू आम्ही भावे केलाशी लहानू, ठेवून या नावे पाचारी तू. सहस्रमुखी शेषू शिनलास्तविता, पार न कळता ब्रह्मा ठेला. तेथे माझी देह बुद्धी ते काही, थोर मी अन्यायी तुका म्हणे. देवा, यथार्थ अर्थाने तुझे मी वर्णन कधी करू शकत नाही. जे जे बोलावे ते तुझे निंदारूपच वर्णन आहे. तुला वेद आणि श्रुती सुद्धा जाणत नाही. तुझा शोध घेताना 18 पुराणे 6 शास्त्रे सुद्धा
ठेंगणी झाली. तू मला यासाठी क्षमा कर. केशवा, मी भोळ्या सलगीने तुझी स्तुती गात आहे. देवा, तू सगुण आहेस की निर्गुण आहेस, तू साकार आहेस की निराकार आहेस, याबद्दल श्रुतीकडून काहीच अंत लागत नाही, काही निर्णय झाला नाही. अशा तुला आम्ही आमच्या भावभक्तीने लहान सगुण साकार केलेला आहे आणि अनेक नावाने तुला आम्ही हाका मारू लागलो आहोत. शेषनाग आपल्या 1000 मुखाने तुझे वर्णन करताना थकून गेला आणि तुझ्या गुणांचा अंत न लागल्यामुळे प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा स्तब्ध होऊन राहिला. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या परिस्थितीमध्ये मी देहबुद्धीने तुझे जे वर्णन केले त्याची काय किंमत. मी या बाबतीत फारच तुझ्यावर अन्याय केला आहे. कृष्ण गाता गीती कृष्ण ध्याता चित्ती, तेही कृष्ण होते कृष्ण ध्यानी. आसनी शयनी भोजनी जीविता, म्हणारे भोगिता नारायणो. ओवी दळणी गावा नारायणो, कांडिता कांडनो करिता कामू. नर नारी याती हो कोणी भलती, भावे कापिती नारायणा. तुका म्हणे का भावे भजारी, कांती ते दुसरी रूप एक. कृष्णाचे गीत सतत गायल्याने आणि कृष्णाचेच ध्यान चित्तामध्ये नेहमी केल्याने आपण सुद्धा श्रीकृष्ण रूपच होऊन जातो. आसनावर बसले असताना, अंथरुणावर झोपताना, जेवण करताना, कोणतेही भोग भोगीत असताना त्या नारायणाचेच स्मरण करा. दळण दळताना नारायणाचे गुणगान ओव्यामधून करावे. कांडण करीत असताना आणि इतर कुठलीही कामे करीत असताना त्याचेच गायन करावे. कोणत्याही जातीचे पुरुष असो किंवा स्त्रिया असो, त्यांनी आपल्या एकनिष्ठेने, एका भावेने, अनन्य भावाने या नारायणावर प्रीती करावी. तुकाराम महाराज म्हणतात, एकनिष्ठेच्या भावनेतूनच या भगवंताचे भजन करावे. सूर्य आणि त्याची कांती जशी एकच असते, तसेच तुम्ही आणि हरी सुद्धा एकरूप होऊन जाल. डोळिया पाजर कंठ माझा दाटे, हे उदेई भेटे पांडुरंगी. बहु दिस टाकिले निराश का केले, कोठे व गुंतले चित्त तुझे. बहु धंदा तुझ नाही हो आठवू, राहिलाचे जीव माझा कंठी. पंढरीस जाती वार करी संता, निरोप भवता हाती धाडी. तू जवीन कोण सावा धावा करी, हे ओझड करे पांडुरंगी. काय तुझी वाट पाहो कोठवरी, कृपाळू कापरी विसरलासी. एक वेळ माझा धरुणी आठवू, तुका म्हणे येऊ न्यावयासी. हे पांडुरंगा, तुझ्या वियोगामुळे माझ्या डोळ्यातून अश्रुधारा येत आहेत. माझा कंठ दाटून आला आहे. तेव्हा हे पांडुरंगा, मला भेट देण्यासाठी तू लवकर ये. अनेक दिवसांपासून तू मला फार दूर टाकलेले आहेस. देवा, माझी इतकी निराशा का केलीस. कोणत्या महत्वाच्या कामामध्ये तुझे चित्त गुंतून राहिलंय. तुझ्या पाठीमागे फार काम आहे, त्यामुळे माझी गरिबाची तुला आठवण राहिली नसेल. पण तुझ्या वियोग दुःखाने माझा जीव अगदी कंठास आलेला आहे. जे वारकरी संत पंढरपूरला जातात, त्यांच्यापैकी अनेकांच्या हाती तुझ्याकडे भेट देण्याविषयी मी निरोप पाठवला, पण काहीच उपयोग झाला नाही. देवा, तू माझी अशी उपेक्षा केलीस तर कोण दुसरा माझ्याकडे धावत येऊन मला सहाय्य करेल. तेव्हा पांडुरंगा, तू लवकर ये. हे कृपाळू हरी, मी किती दिवस तुझी वाट पाहू. तू मला विसरला आहेस की काय. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, एक वेळ तरी माझी आठवण करा आणि मला पंढरला नेण्यासाठी ताबडतोब माझ्याकडे धावत या. अधिक कोंडिता चरफडी, भलतीकडे घाली उडी. काय करूया मनाता, का विसरते पंढरीनाथा. करी संसाराची चिंता, वेळोवेळा मागुती. भजन नावडे श्रवणू, धावे विषय अवलोकुन. बहु चंचळ चपळू, जाता येता न लगे वेळू. किती राखू दोन्ही काळू, निजलिया जागे वेळू. मज राखे आता, तुका म्हणे पंढरीनाथा. या मनाला जर मी अधिक कोंडून ठेवू लागलो तर ते जास्तच तडफडते आणि भलतीकडेच उडी घेते. मी अशा मनाला करू तरी काय. ते पंढरी रायाला का बरे विसरते आणि हे पुन्हा पुन्हा संसाराची चिंता का करीत बसते. याला कधी भजन आवडत नाही आणि काही सत्कथांचे श्रवण आवडत नाही. बाह्य विषय पाहून मात्र त्यांच्याकडे धाव घेण्याची याची नेहमी सवय असते. हे मन फारच चंचल आणि चपळ आहे. याला कोणीकडे जायला आणि यायला अजिबात वेळ लागत नाही. झोपलेल्या आणि जागृतावस्थेत याला मी कुठवर सांभाळू. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पंढरीनाथा, आता तूच माझे रक्षण कर.
कंथा प्रावरणू नवे भिक्षेचे ती अन्नू हरी या परी शोधितो विचारुनी धर्मनितू देऊळ नवे घरो प्रपंच परोपकार विधी सेवन काम नवे शब्द राम राम हत्या क्षत्र धर्म नवे निष्काम ते कर्म तुका म्हणे संती करुणी ठेविली आयती. वाकड किंवा गोधडी हे इतर वस्त्राप्रमाणे वस्त्र नाही. भिक्षा मागून आणलेले अन्न इतर अन्नासारखे नसते. याप्रमाणेच धर्मनीतीचा विचार करून स्वतःचे हित साधून घ्यावे. देवाचे देऊळ हे काही इतर देवळाप्रमाणे नाही. लोकांवर उपकार करून संसार केला असताना त्याचा संसार इतर संसारी माणसांसारखा नसतो. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे विषय सेवन करणारा हा इतर विषयी लोकांप्रमाणे नसतो. राम हा शब्द काही इतर शब्दांसारखा नाही. युद्धभूमीवर रणांगणामध्ये शत्रूची केलेली हत्या हा क्षात्रधर्म असतो. तो काही इतर हत्याप्रमाणे नसतो. निष्काम बुद्धीने केलेले कर्म हे इतर कर्माप्रमाणे नसते. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणेच नीती पूर्वीच्या संतांनी आयती करून ठेवलेली आहे, आयती सांगून ठेवलेली आहे. पडून या राही उगाची संतांची या पायी न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे सहजते स्थिती उपदेश परो युक्ती तुका म्हणे भाऊ जवळी धरुणी आणि देव. अरे नरा, त्या संतांच्या पायाजवळ उगीच तू पडून राहा. त्यांच्या ज्ञानासंबंधी काही पुसावे सांगावे लागत नाही. संतांच्या ठिकाणी निष्ठा ठेवून प्रथम चित्ताची शुद्धी करा. ते संत तुझा उत्कृष्ट अधिकार पाहून आपोआपच ज्ञानाचा उपदेश करतील आणि अनेक युक्ती प्रयुक्तीने देव दाखवतील. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे संतांवर विश्वास ठेवून देवाला जवळ करा. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, जो आपला भाव आहे तोच भाव देवाला धरून आपल्या जवळ आणत असतो. देवाचे घरी देवे केली चोरी देवे देव नागवणे केला भिकारी धावनिया धावा धावनिया धावा मागची नाही जावे कवनिया गावा सवेची होता तुरु घरीची या घरी ठावली आवरी केले अवघे वाटोळे तुका म्हणे येथे कोणीच नाही नागवले कोण गेले कोणाचे काही. या जीवरूपी देवाच्या घरी ईश्वररूपी देवाने काम कर्म अविद्येची चोरी केली आणि अशा रीतीने देवानेच जीवरूपी देवाला लुटून त्याला भिकारी आणि असंग करून टाकले. यासाठी धावणारे लोक हो धावा धावा, पण ज्याने आपल्या शोधाचे साधन ठेवले नाही, ज्याने कार्यकारणाचा अत्यंत अभाव करून बाद करून टाकला आहे, त्या अव्यक्त निराकार असा असणारा जो चोर आहे त्याचा शोध करण्यासाठी कोणत्या गावाला जावे ते मात्र अजिबात कळत नाही. तो चोर देव इतके दिवस अंतकरण रूपी घरामध्येच आमच्या बरोबरच राहत होता आणि चित्तशुद्धीची संधी सापडताच त्याने जीवाचे वाटोळे केले, देहादी उपाधींचा निराश केला. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा जीवरूपी देवाची ईश्वररूपी देवाने चोरी केली त्या अवस्थेमध्ये जीवेश्वराचे परमाैक्य झाल्यामुळे दोघांपैकी भिन्न असा कोणीच राहिला नाही. मग त्या अद्वैत स्थितीमध्ये कोणी कोणाला लुटले आणि कोणाचे काय गेले, आता कोण चोरीस गेला कोण ठकवला गेला हे कधी सांगताच येणार नाही.